ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर किंवा ब्लाऊज घातल्यानंतर तुमची पण बाही अशी एका साईडला जाते का? म्हणजे डिझाईन जी असते ती बरोबर सेंटरला येत नाही. तर त्यासाठी बाही कशी जोडायची हे पाहूया आपण. हे पहा, बरोबर बाहीचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर हे एकावर एक ठेवायचं. अशा प्रकारे मोजून घ्यायचं किंवा मग तुम्ही अर्धा भाग अगोदर आणि अर्धा भाग नंतर अशा प्रकारे देखील जोडू शकता. जेव्हा की डिझाईन एकदमच आरीवर्कची असेल किंवा कोणता डिझायनर ब्लाऊज असेल त्याचबरोबर ही डिझाईन आपल्याला एकदम सेंटरला घ्यायची आहे, त्यावेळेस असं करू शकता. किंवा मग नॉर्मल असा मी जसा शिवते असा प्लेन ब्लाऊज असेल तर तुम्ही आधी मोजून घ्या की किती आपल्याला इकडं उरतं आहे किंवा किती जास्त होतं आहे त्यानुसार. कारण की सेंटर हे बरोबर सेंटरवर आलं पाहिजे, जेणेकरून स्लीव जी आहे ना तर ती एकदम परफेक्ट अशी बसते आणि कुठेच कमी जास्त पडत नाही. आता स्लीव्ज परफेक्ट कशी कटिंग करायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना, हे पहा, आपलं खालचं वरचं अंतर कुठंच कमी जास्त काहीच झालेलं नाही आहे. अशी जर तुम्ही परफेक्ट कटिंग केली ना तर तुम्हाला म्हणजे कशाचीच गरज पडत नाही, जास्त वेळा टेप घ्यायची गरज पडत नाही, ब्लाऊज शिवायला उरकतो, ह्या सगळ्या गोष्टी पटापट होतात. त्यामुळे तुम्हाला पण स्लीव्ज कटिंग कशी करायची किंवा पुढचा मागचा भाग कमी जास्त होऊ नये यासाठी कसं करायचं हे सगळं पाहायचं असेल तर मला कमेंट नक्कीच करा. मी शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच माझ्याकडून जशी होईल तशी सगळी माहिती तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करेल. आणि अशा प्रकारे ही परफेक्ट अशी स्लीव जोडून होते, घातल्यानंतर इकडं तिकडं फिरत नाही. आणि असं जर कराल तर बरोबर डिझाईन ही मधोमध सेंटरला येते. आता पहा, आपली स्लीव्ज जोडून झाली, सगळं हे झालं आहे. तर म्हणजे बाहेरचा भाग ज्यावेळेस काढू ना त्यावेळेस पहा, बरोबर सेंटरवरती सेंटर आलेले आहेत. असं केल्याने